नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय राणा महाराष्ट्र केसरी। आपण याची सुद्धा अगोदर मुलाखत घेतलेली आहे। लवकरच याचा जोडीदार नंद्या येणार आहे मैदानात, आपण त्याला सुद्धा घेऊ ऑन कॅमेरा। नमस्कार मित्रांनो, बोहनोली अड्ड्यावरती तुम्ही पाहताय महबूब, चाविंद्रचा महबूब, बिंजोडचा बादशाह। दादा आपलं नाव कसं? युग सज्जन सेठ पाटील, चाविंद्रा भिवंडी। दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल, महबूब बद्दल? आपला बैल आतून पलतो दोन्ही साईडून। नक्कीच आणि खूप वेग आहे बैलाला। बैलाला खूप वेग आहे। दादा आणखी काय सांगाल नंदीला? आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत? आतापर्यंत झाले 25 गुलाल झाले। 25 गुलाल झालेले आहेत। आठवणीतला असं आपलं मैदान कोणतं आपल्या नंदीचं? हा बोनवलीलाच। बोनवलीलाच। आज कोणाबरोबर पैरा आहे त्याचा? आज चिखलोलीचा राणा बरोबर। तुम्ही पाहू शकता पनवेलचा चिंचवलीचा राणा, त्याच्याबरोबर आज पैरा आहे। दादा काय सांगाल या पैऱ्याबद्दल? गाडी खूप छानच पळते, खूप दिवस झाले आमचा पैरा आहे, कंटिन्यू गाडी हारलीच नाही। जेवढे वेळा पळवलं तेवढे वेळा गुलालच घेतलं। अच्छा, म्हणजे नक्कीच तुमची गाडी कंटिन्यू, हा पैरा कंटिन्यू तुमचा चालू आहे आणि कंटिन्यू तुम्हाला गुलाल देतोय। काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? आणि आज ह्या नंदी बरोबर दावणीला आजपर्यंत किती तुमच्या नंदी आहेत? ह्याच्या आधी खूप होऊन गेले, पोपट्या, रणवीर, कृष्णा, तुफान, अजून असे खूप सारे बैल होऊन गेले। नक्कीच, म्हणजे नंदीची तुमच्याकडे खान आहे। नक्की। आणि तुम्ही दिसतंय की तुम्ही एवढे नंदी आहात, म्हणजे नक्कीच नंदीप्रेमी सुद्धा आहात। काय सांगाल आपल्या आज महबूब इकडे पळणार आहे बोनोली अड्ड्यावरती, कोणत्या खांदी पळणार आहे? हा उजव्या खांदी पळणार आहे। कंटिन्यू उजव्या खांदी पळतो की दोन्ही साईडने पळतो? हा सध्या तरी उजव्या खांदी पळवतो। उजव्या खांदीच पळवता। आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? कसा आहे आपला नंदी, त्याचा पळ कसा आहे? पळ तर खूपच जोरातच आहे आणि खूपच बैल खूप गरमच आहे, हात लावून देत नाही बघा। आता तुम्हीच हो नक्कीच, आपण पाहू शकता बैल किती मगासपासून चलबिचल चालू आहे त्याची। आणखी काय सांगाल आपले जे सहकारी असतात बरोबर, किंवा सुट्टी मेकर म्हणतो आपण, महत्वाचा जो रोल असतो सुट्टी मेकरचा, काय सांगाल आपण सुट्टी मेकर बद्दल? सर्वांचा चांगल्या प्रकारे रोल आहे। मेन सुट्टी झाली तरच आपण गाडी जितू, मेन तोच रोल आहे। ते विशाल दादा सर्व आहेत, अशी खूप मुलं आहेत का चांगल्या प्रकारे नियोजन सगळं व्यवस्थित आहे। नक्कीच दादा, काय सांगतो आजपर्यंतचा आपला एक्सपिरियन्स जो आहे बैलगाडी क्षेत्रातला, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? एक्सपिरियन्स तर खूपच छान आहे। हा मतलब असा शौक नाही बोलत, नाद बोलला जातं। खूप छान वाटतं, आता ते नादच लागून गेलाय पूर्णपणे आणि कधीपासून लहानपणापासूनच नाद लागला। नक्कीच। किती वर्ष झाली तुम्हाला हा नाद लागून? झाले कमसे कम 15 वर्ष झाले असतील। 15-1 वर्ष झाली तुम्हाला नाद आहे? हा बैल आहे महबूब ह्या वर्षीच घेतला माझ्या भावाने आणि 11 लाखाची खरेदी दिली। 11 लाखाची खरेदी आणि त्यांनी आतापर्यंत 25 गुलाल केले बिनजोडचे। अच्छा, बिनजोडचे 25 गुलाल केले। तुम्ही पाहू शकता बिनजोडचे 25 गुलाल केलेला 11 लाखाचा नंदी आहे महबूब। आणखी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? जे महाराष्ट्र केसरी, भारत केसरी झालेले भेंडीमध्ये, त्यामध्ये पण हा गटपास झालेला। अच्छा, तिकडे सुद्धा गटपास झालेला आहे। नक्कीच दादा, आणखी काय सांगाल आपण या नंदीबद्दल? जेव्हा हा पळायला जातो, फेऱ्याला जातो, तेव्हा कशा प्रकारे याचा पळ आहे? पहिला मी म्हणतो आजपर्यंत याच्या जो आतून पळतोय बाहेरून असा चांगला बैल आजपर्यंत आम्हाला मिळाला नाही। आम्हाला असं वाटतं चांगला बैल मिळाला, आम्ही चांगली शेती करू शकतो। नक्कीच दादा, धन्यवाद दादा या छोट्याशा मुलाखतीबद्दल। ठीक आहे। नमस्कार, तुम्ही पाहताय बोनोली अड्ड्यात गुलालात आलेली गाडी। दादा आपलं नाव कसं? गोरख पाटील, 32 शिराळा। तुम्ही पाहताय आमच्या गावाकडचे आमचे शेजारी भेटलेले आहेत आम्हाला इथे। काय सांगाल दादा आपल्या नंदीबद्दल? नंदी काय नाही, नंदी चांगला पळतोय। आता उसाटण्याला विशाल शेटनं विकलेला आहे। अच्छा, उसाटणे गावात तुम्ही विकलेला आहे 32 शिराळा वाकुर्ड्यावरून? नक्की दादा, आज पैरा होता, ह्या नंदीचं नाव काय आहे? छोटा मोन्या, याच्याबरोबर पैरा होता। काय सांगाल दादा या दोन पैऱ्याबद्दल? गाडी चांगली पळाली, जुळूनशीन गाडी पळाली, गाडी पळाली, दोन्ही चांगल्या पळाल्या। नक्कीच दादा, काय सांगाल एवढ्या लांबून आलाय, काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? नंदी चांगला आहे, नंदी आमचं प्रेम आहे तेवढं नंदीवरती, नंदी चांगला पळतो आमचा। दावणीला आणखी कोणकोणते नंदी आहेत आपल्या? आणखीन एक रायफल होता दुसरा,
तो पण दिलाय आम्ही, विकलाय तो. अच्छा, तो पण आपण विकलेला आहे. काय सांगाल या आपल्या रायफल बद्दल, कसा त्याचा पळ आहे? तो काय चांगला पळतो, तो खालून पण फास्ट आहे आणि पुढे पण चांगला पळतो. अच्छा, आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत आपले? आतापर्यंत 10-12 गुलाल झाले सलग. 10-12 सलग गुलाल झाले आहेत. कोणत्या खांदी पळतो, उजव्या की डावी? उजवा पब्लिकने पळतो. उजवा पब्लिकने पळतो. काय सांगाल आपल्या या नंदीच्या पळाबद्दल किंवा त्याचं ट्रेनिंग बद्दल काय सांगाल आपण? तो छोटा होता 7 महिन्याचा, त्यावेळेला आम्ही घेतला होता वाळव्यातून. ओके. तिथून परत त्यांना परत आणल्याच्या नंतर आम्ही एक 2-4 दिवसाच्या नंतर झुपून बारकीची आम्ही शर्यत केली. पहिली शर्यत त्यानं जिंकलेली होती. नक्कीच दादा, आपल्याकडे फायनल किंवा हे असे 2 फेरे म्हणा अड्डे, आपल्याकडे सेकंदाला बैल पळतात. काय सांगाल या सेकंदाचे? पळवला होता आम्ही एक बारती, परंतु साईडचा बैल होता तो बाहेरती गेला. असं झालं, स्पीड लागलं होतं भरपूर, गाडी बाहेर गेली. तो त्या बैलाकडून गाडी बाहेर गेली. अड्ड्यातील फेरे आणि सेकंदाला सिंगल एकच गाडी पळते आणि ते अड्ड्यामध्ये 2-2 गाड्या पळतात. काय सांगाल या अनुभवाबद्दल? सेकंदचा एवढं काय बरं म्हणजे एवढं मजा येत नाही, परंतु 2 गाड्या पळतात बिनजोडला, थोडी मजा येते चांगली. नक्कीच दादा, 2 गाड्यामध्ये फायनल सुद्धा होते, सेकंदात वर खाली होतं, पण इकडे डायरेक्ट तुम्हाला एक तर गुलाल मिळतो, नाही तर मग तुम्हाला समोरच्याला गुलाल द्यावा लागतो. काय सांगाल या गुलालाबद्दल? काय नाही, गुलाल भेटल्याच्या नंतर सर्व आनंदात असतात सर्व मुलं. नक्कीच दादा, आणखी या नादाबद्दल काय सांगाल आपण? नाद काय, पहिल्यापासून आपल्याला नाद आहे तो. एवढ्या लांब मुंबईला आला आहात आपण, काय सांगाल आपलं इकडे कसं प्रेमच आहे त्याच्यावरती आपलं? नियोजन कशा प्रकारे असतंय आपलं? नियोजन सेट करतात, चांगलं नियोजन असतंय. अच्छा, नियोजन म्हणजे पहिल्यापासून त्याला बैल पण सगळे पैरे वगैरे टॉपचेच पैरे घातलेले आहेत. अच्छा, टॉपचेच पैरे आहेत. हा, मोन्या पण हा आता मथुरवरती पळाला होता, फेरा टाकला होता मोन्याचा. ओके, मोन्याचा फेरा मथुर बरोबर पण झालेला आहे. नक्कीच दादा, एवढ्या लांबून येता आपण, कंटिन्यू असता या क्षेत्रात की कंटिन्यू आपण इकडे येत असता? आपण इकडेच राहायला आहात की इकडेच आहे? राहायला इकडेच आहात. नक्कीच तुम्ही पाहू शकता, 32 शिराळा सांगली जिल्ह्यातून एवढ्या लांबून हा नाद आहे, शर्यत शौकीन नाद म्हणतात याला. दादा, आणखी काय सांगाल? काय आता, काय मस्त आम्हाला प्रेम आनंद झालाय. आज गुलाल पण झाला आमचा आज चांगला. काल मैदान झालेलं आहे आपल्या इकडे, रेट्रे धरण येथे, काय सांगाल आपण? चांगलं मैदान झालं कालचं पण, बकासूरने 1 नंबर केला ना तिथे. हो, चांगली गाडीची पण पाहिली तिथे. आपली कोणती गाडी होती तिकडे? आपली नव्हती गाडी. अच्छा, नक्कीच दादा, धन्यवाद दादा.